बेकायदेशीर कृत्य याची व्याख्या करताना या कायद्यात असं म्हटलं आहे की जे कृत्य सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता याला धोका किंवा संकट निर्माण करतं किंवा त्यात हस्तक्षेप करतं किंवा न्यायालय अथवा कायद्याने स्थापित झालेल्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करतं, त्यातील कर्मचारी वर्गामध्ये हस्तक्षेप करतं, केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या दलांमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा लोकप्रतिनिधींवर बळप्रयोगाचा उपयोग करून दहशत निर्माण करतं, हिंसाचार, विध्वंसक कृतींमध्ये किंवा लोकांमध्ये भीती व धास्ती निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीमध्ये किंवा त्याचा प्रचार प्रसार करणारे, तसेच शस्त्र, अस्त्र, स्फोटकं किंवा अन्य साधनं यांचा वापर करणारे, त्यास प्रोत्साहन देणारे किंवा कोणत्याही प्रकारच्या दळणवळणाच्या साधनांमध्ये व्यत्यय आणणारे, प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापन झालेल्या संस्थांचा अपमान करणारे किंवा तसे करण्यास प्रोत्साहन देणारे, तसेच करण्याचा उपदेश देणारे, त्याचप्रमाणे वरील कोणत्याही कृत्य करण्यास पैसे किंवा वस्तू गोळा करणारे प्रत्येक कृत्य हे बेकायदेशीर कृत्य आहे. ज्या संघटना वरील बेकायदेशीर कृत्य करतात अशा सर्व संघटनांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्याची तरतूद या विधेयकात आहे.